मित्रांनो, विचार करा की तुमच्या आयुष्यभराची पुंजी तब्बल 40 ते 50 लाख रुपये खर्च करून तुम्ही तुमच्या स्वप्नातली जमीन खरेदी करता. त्या जमिनीचा सातबारा तुमच्या नावावर होतो. आनंदाने तुम्ही पेढे वाटता, घराचं स्वप्न पाहू लागता. पण अचानक तुम्हाला कलेक्टर ऑफिसकडनं नोटीस येते की तुमचा हा जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर आहे आणि सरकार ही जमीन जप्त करत आहे. मग काय? तर तुमचे पैसे गेले, जमीनही गेली आणि तुमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि हे एखाद्या सिनेमातलं दृश्य नाहीये, तर महाराष्ट्रात दररोज शेकडो लोकांसोबत घडणारं हे सत्य आहे. का? कारण आपण सातबाऱ्यावरचे फक्त 2 शब्द वाचायला विसरतो. वर्ग 1 आणि वर्ग 2 जमीन. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जमिनीच्या अशा चक्रव्यूहाबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्हाला माहीत नसेल, तर मिनिटात तुम्ही तुमचे लाखो रुपये गमावू शकता. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या आयुष्यभराची कमाई वाचवू शकते. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की कोणती जमीन सेफ असते. ती म्हणजे वर्ग 1 जमीन, जिला आपण फ्री हँड जमीन म्हणतो. का? कारण त्या जमिनीची पूर्ण मालकी ही तुमच्याकडे असते आणि त्या जमिनीचा तुम्ही स्वतंत्र व्यवहार करू शकता. म्हणजे ती जमीन तुम्ही कोणालाही विकू शकता, गिफ्ट देऊ शकता किंवा गहाण सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला सरकारची किंवा कलेक्टरची वेगळी परवानगी घेण्याची गरज नसते. आणि जर तुम्ही कोणत्याही बँकेत गेलात तर या जमिनीवर डोळे झाकून तुम्हाला लगेच कर्ज मिळेल, कारण तिचं टायटल क्लिअर असतं. थोडक्यात काय, तर वर्ग 1 जमीन ही सोन्यासारखी शुद्ध मालमत्ता असते. आता वळूया त्या धोक्याकडे जिथे 90% लोक फसतात. ती म्हणजे वर्ग 2 जमीन. अशी जमीन जी सरकारने काही अटींवर काही विशिष्ट लोकांना दिलेली असते, जसं की स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक किंवा मागासवर्गीय बांधवांना कसण्यासाठी दिलेली जमीन. मग आता इथे प्रॉब्लेम काय आहे? तर सरकार म्हणतं की ही जमीन आम्ही तुम्हाला वापरण्यासाठी दिलेली आहे, विकण्यासाठी नाही. आणि जर तुम्हाला अशी जमीन विकायची असेल तर सरकारची म्हणजेच कलेक्टरची पूर्व परवानगी आणि सरकारला नजराणं भरणं हे अनिवार्य आहे. जर तुम्ही परवानगी न घेता रजिस्ट्री केली किंवा साठे करार केलात तर तो व्यवहार कायदेशीररित्या शून्य मानला जातो, म्हणजेच नल आणि वॉइड मानला जातो. त्यामुळे कागदावर जरी तुम्ही मालक असलात तरी कायद्याने ती जमीन आजही सरकारचीच आहे. त्यामुळे विचार करा की अशा जमिनीवर 40-50 लाख रुपये लावणं तुमच्यासाठी किती मोठी रिस्क आहे. आता हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि अनेक जण मला विचारतात की सातबाऱ्यावर नक्की काय बघायचं. तर तुम्हाला बघायचंय की सातबाऱ्यावर भोगवटदार 1 लिहिलंय की 2. भोगवटदार 1 म्हणजे वर्ग 1 ची जमीन झाली, जिथे तुम्ही सुरक्षित आहात, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण जर भोगवटदार 2 दिलेला असेल म्हणजे ती वर्ग 2 ची जमीन झाली आणि हा तुमच्यासाठी रेड सिग्नल आहे. त्यामुळे थोडं थांबा, कागदपत्र तपासा आणि मगच व्यवहारात पुढे जा. अच्छा, अनेक जण मला त्यांचा सातबारा दाखवतात आणि म्हणतात की रकान्यात B1 लिहिलंय म्हणजे ही वर्ग 1 ची जमीन झाली ना. तर मित्रांनो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. B1 आणि B2 हे जमिनीच्या वापराचे कोड आहेत. जसं की शेती आहे की अकृषिक आहे, त्याचा जमिनीच्या मालकीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर B1 वाचून खुश होऊ नका, कारण भोगवटदार रकान्यात 1 आहे की 2 यावर तुमचं नशीब ठरेल. समजा तुम्हाला एखादी जमीन खरंच खूप आवडली आहे, पण ती वर्ग 2 ची जमीन आहे. मग तुमच्याकडे काय मार्ग आहे? तर तुम्ही ती जमीन वर्ग 2 मधनं वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा रिकामा करावा लागेल. कारण 1, तुम्हाला कलेक्टरकडनं रीतसर परवानगी मागावी लागेल आणि 2, तुम्हाला सरकारला नजराणा भरावा लागेल. तुमच्या जमिनीची जी काही रेडी रेकनर व्हॅल्यू असते, त्या व्हॅल्यूच्या साधारण 20 ते 60% तुम्हाला हा नजराणा भरावा लागतो. त्यामुळे विचार करा की जर तुमच्या जमिनीची रेडी रेकनर व्हॅल्यू 50 लाख रुपये आहे, तर तुम्हाला साधारणपणे 10 ते 30 लाख रुपये नजराणा भरावा लागेल, तेव्हाच ती जमीन विकण्यायोग्य होईल. त्यामुळे जर व्यवहार करताना तुम्ही ह्या खर्चाचा विचार केला नाहीत
तर तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडू शकतं. सो मित्रांनो, यापुढे जमीन खरेदी करताना फक्त तिचं लोकेशन नाही, तर तिचं क्लासिफिकेशन बघा. आणि स्वस्तात मिळते म्हणून वर्ग 2च्या जमिनीच्या फंद्यात पडू नका. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणू शकते. तुम्हाला एखादी कलेक्टरकडनं अशी नोटीस आली आहे का? किंवा 7-12 वाजताना तुम्हाला जर अडचणी येत असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि येस, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर त्याला लगेच लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.